श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथं मागं वळून पाहिलं की अनेक माणसं, अनेक नाती, अनेक आठवणी आणि असंख्य अनुभव डोळ्यासमोर आपल्या उभं राहतात. काही आठवणी चेहऱ्यावर हसू आणतात, तर काही आठवणी मनाच्या एखाद्या कोपऱ्यात आजही हळूच वेदना देऊन जातात. श्रोतेहो, आयुष्याच्या या प्रवासात आपण खूप काही मिळवतो, खूप काही गमावतो आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक अनुभवात स्वतःला थोडं थोडं ओळखत जातो. श्रोतेहो, आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडेलच असं कधीच नसतंय. काही माणसं आपण मनापासून जपतो, पण तीच माणसं कधी कधी आपल्याला समजून घेत नाही. काही नाती आपण शेवटपर्यंत टिकवण्याचा प्रयत्न करतो, पण परिस्थिती त्यांना वेगळ्या दिशेने घेऊन जाते. काही स्वप्नांसाठी आपण रात्रंदिवस मेहनत करतो, तरीही यश मिळायला वेळ लागतो. आणि कधी कधी आपण काहीही चुकीचं केलेलं नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं. पण श्रोतेहो, अशा प्रत्येक प्रसंगातून एक गोष्ट शिकायला मिळते. आयुष्य म्हणजे फक्त सुख मिळवण्याचं नाव नाही, तर दुःख, प्रेम, विरह, यश, अपयश, आपलेपणा, परकेपणा या सगळ्यांना स्वीकार पुढे जाण्याचं नाव म्हणजे आयुष्य. म्हणून श्रोतेहो, आजचे सुविचार केवळ ऐकण्यासाठी नाहीत, तर थोडा वेळ शांत बसून स्वतःशी संवाद साधण्यासाठी. कदाचित यातील एखादा विचार तुमच्या मनाला स्पर्श करेल, एखादा विचार एखाद्या जुन्या आठवणीची दारं उघडेल, तर एखादा विचार तुम्हाला एखाद्या नव्या नात्याकडं नव्या नजरेनं पाहायला शिकवेल. श्रोतेहो, कुणासाठी हे शब्द नात्यांची किंमत सांगतील, कुणासाठी मन हलकं करतील, कुणाला स्वतःची किंमत ओळखायला शिकवतील, तर कुणाला आयुष्यात पुढे जाण्याची नवी ताकद देतील. म्हणून श्रोतेहो, काही क्षण स्वतःसाठी काढा, मन शांत ठेवा, आजूबाजूचा गोंगाट थोडा दूर करा आणि हे विचार मनापासून ऐका. कारण काही शब्द कानापर्यंत पोहोचतात, पण काही शब्द थेट मनावर उतरतात आणि मनाला स्पर्शून गेलेला एक विचार कधी कधी संपूर्ण आयुष्याकडं पाहण्याची दृष्टी बदलून टाकतात. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आयुष्य किती मोठं जगलो यापेक्षा किती मनापासून जगलो हे महत्वाचं असतं. किती पैसा कमावला यापेक्षा किती माणसं मनापासून जोडली, किती घरं आनंदी केली आणि आपल्या जाण्यानंतर किती लोकांच्या डोळ्यात आपल्यासाठी प्रेमाचं पाणी आलं, यातच आयुष्याचं खरं यश दडलं आहे. आनंद मिळवण्यासाठी आयुष्य परिपूर्ण असण्याची गरज नसते. आपल्या जवळ असलेल्या माणसाची किंमत कळली, छोट्या गोष्टीत समाधान मिळालं, भूतकाळाला माफ केलं आणि भविष्याची अनाठाई चिंता सोडली, तरी मनाला शांतता मिळू शकते. सुख हे परिस्थितीत कमी आणि मनाच्या स्वीकारात जास्त असतं. कधी कधी शांत राहणं म्हणजे कमजोरी नसते, उलट स्वतःच्या शब्दांवर आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याची ती ताकद असते. प्रत्येक आरोपाला उत्तर देण्याची, प्रत्येक गैरसमज दूर करण्याची आणि प्रत्येकाला आपली बाजू पटवून देण्याची गरज नसते. काही लोकांना सत्य वेळ समजावून सांगतो. ज्यांना तुमची किंमत फक्त तुमच्या यशामुळे वाटते, त्यांच्यापेक्षा ज्यांनी तुमच्या अपयशातही तुमच्यावर विश्वास ठेवला, त्यांना आयुष्यभर जपून ठेवा. कारण यशाच्या गर्दीत तुमच्यासोबत उभे राहणारे अनेक मिळतील, पण अपयशाच्या अंधारात हात सोडणार नाहीत. अशी माणसं फार कमी असतात. आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळेलच असं नाही. काही प्रश्नांची उत्तरं काळ देतो, काही अनुभव देतो आणि काही उत्तरं शांत राहिल्यावर स्वतः सापडतात. म्हणून कठीण काळ आला की घाबरू नका. कदाचित तोच काळ तुम्हाला तुमच्यातील अशी ताकद दाखवणार असेल
जी तुम्हालाही माहीत नव्हती. आई वडिलांची सावली डोक्यावर असताना तिची किंमत अनेकदा जाणवत नाही. पण काळ पुढे जातो, माणसं वयस्कर होतात आणि एक दिवस घरात त्यांचा आवाज कमी होतो. तेव्हा जाणवतं, ज्यांच्यासाठी आपण वेळ नाही म्हणून वेळ काढला नाही, त्यांच्या सोबतचा वेळच आपल्या आयुष्यातला सर्वात मौल्यवान होता. काही लोक तुमच्या आयुष्यात येतात आणि तुम्हाला आनंद देतात. काही लोक येतात आणि तुम्हाला धडा देऊन जातात. दोघांबद्दलही मनात कटुता ठेवू नका, कारण आनंद देणाऱ्यांनी तुम्हाला जगायला शिकवलं आणि दुःख देणाऱ्यांनी तुम्हाला स्वतःची किंमत ओळखायला शिकवलं. नातं टिकवण्यासाठी नेहमी मोठ्या मोठ्या गोष्टींची गरज नसते. कधी वेळेवर केलेली साधी विचारपूस, कधी न बोलता समोरच्याच्या मनाची अवस्था समजून घेणं, कधी चूक झाली तर अहंकार बाजूला ठेवून माफी मागणं, या छोट्या गोष्टीच नात्यांना आयुष्यभराची ओघ देतात. आपण अनेकदा दुसऱ्यांच्या आयुष्याशी आपल्या आयुष्याची तुलना करून स्वतःचं सुख कमी करून घेतो. त्याच्याकडे काय आहे, त्याचे किती सुंदर आहे, तो किती पुढं गेला, याचा विचार करत बसण्यापेक्षा कालच्या स्वतःपेक्षा आज आपण किती चांगलं झालो हे पहा. कारण प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. माणसाची खरी ओळख त्याच्याकडे किती पैसा आहे यावर होत नाही, तर पैसा, सत्ता आणि प्रतिष्ठा मिळाल्यानंतर तो आपल्या माणसांशी कसा वागतो यावर होते. परिस्थिती बदलली म्हणून ज्यांची माणुसकी बदलत नाही तेच खऱ्या अर्थानं श्रीमंत असतात. मनात साठवून ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा भार चेहऱ्यावर दिसत नाही, पण तो मनाला आतून थकवत असतो. म्हणून प्रत्येक गोष्ट मनात ठेवून स्वतःला त्रास देऊ नका. काही गोष्टी बोलून मोकळं व्हावं, काही गोष्टी समजून घ्याव्या आणि काही गोष्टी कायमच्या सोडून द्याव्या. ज्यांनी तुमच्या कठीण काळात तुमचा हात धरला त्यांना तुमच्या चांगल्या काळात कधीही विसरू नका. कारण यशाच्या शिखरावर उभं राहिल्यावर खाली पाहताना अनेक चेहरे दिसतात, पण त्यातील काही मोजकेच असे असतात ज्यांनी तुम्ही पडत असताना तुम्हाला उभं केलं होतं. घर मोठं असण्यापेक्षा त्या घरात माणसांची मनं मोठी असणं महत्वाचं असतं. पैसा घर सजवू शकतो, पण प्रेम घराला घर पण देतं. चार भिंतींमध्ये कितीही सुख सोयी असल्या तर एकमेकांच्या दुःखात उभं राहणारं मन नसेल तर त्या घरात समाधान कधीच निर्माण होत नाही. कधी कधी आपण एखाद्या माणसाला गमावण्याच्या भीतीनं त्याचं मन जपतो, त्याच्या चुका माफ करतो आणि स्वतःच्या भावनांना सतत दाबत राहतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या नात्यात तुमच्या अस्तित्वाची किंमत नाही तिथं स्वतःला हरवून ते नातं टिकवण्याला काहीच अर्थ नसतो. आयुष्यात प्रत्येक माणूस आपल्या मनासारखा वागेल अशी अपेक्षा ठेवली की दुःखाला सुरुवात होते. कारण प्रत्येकाची परिस्थिती, विचार करण्याची पद्धत आणि मनातील संघर्ष वेगळा असतो. म्हणून माणसांना बदलण्यापेक्षा त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. अपेक्षा कमी झाल्या की नात्यांमधील तक्रारी आपोआप कमी होतात.